त्या अर्जुन कवठेकरला मी वाऱ्याला पण उभा केला नसता ग. पण आई साहेब, प्रिया, हे विद्याधर दादा सावत्र असून त्यांना एवढा का ग जीव लावतात? नाही म्हणजे असं नाहीये ना की तो चांगला आहे पण आपल्याला ते दिसत नाहीये. पुणे पुणे तिथं काय उणे. म्हणजे माझा डाऊट खरा होता. तू कस मला डाफरत होतीस? सांग ना, काय झालं त्या पुण्याला? तू अचानक त्याची बाजू कस काय घ्यायला लागली? अगं त्याची बाजू नाही ग, पण मला सांग ह्यानं असं काय केलं असेल? सगळी लोक त्याच्यासोबत चांगलं वागताय. घ्या हे असं झालं, खोदा पहाड आणि निकला चुहा. सावित्री एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा गुंता करून ठेवलास. 2 दिवस त्याच्यासोबत पुण्याला काय राहिलीस, लगेच चांगला झाला का तो? विसरलीस का त्या वर्कर्सला किती मारलंय त्यांनी? ते त्या बायका किती पाया पडत होत्या तरी त्यांना हाकलून लावलं. त्यांनी आपल्या सोबत किती काय केलं, विसरलीस का? सगळं जाऊ दे. विश्वंभर जे म्हणतोय ना ते बरोबर. ही सगळी चांगली माणसं. हाच अर्जुन कवठेकर आहे ना, असा असा नागासारखा बसलाय त्यांच्या प्रॉपर्टीवर. साधा सुद्धा नाही, कालिया नाग. नाही चमके, तू बरोबर आहेस. ही सगळी माणसं चांगली आहेत ग. हाच लई फडतूस आहे. फडतूस आहे, बोगस आहे, फालतू आहे, मूर्ख आहे, कद्रू आहे आणि गेमारपंथी आहे. काय करणार तू एवढं पुण्य कमावून? काय आमच्यासाठी स्वर्गात फ्रंट शीट बुक करणार आहात? आमच्यावर नाही एवढं प्रेम दाखवलं कधी. काय तू चाललं होतं? तू नाही आम्ही उपास करतो, नाही नाही तू नाही आम्ही उपास करतो. हे खत पाणी घालताय त्या प्रियाच्या बालिशपणाला. नंदा, बालिशपणा काय त्यात? मी खरंच उपास ठेवणार आहे अर्जुनसाठी. तो तुमचा सख्खा भाऊ असताना तर समजून घेतला असता आम्ही. तो सावत्र भाऊ आहे हो तुमचा. आणि कसा वागतोय तो आमच्याशी? आमच्याशी इतकं वाईट वागतो हे माहित असून तुम्ही. हंस श्वेतः बकः श्वेतः को भेदो बक हंसयो नीर क्षीर विवेके तू हंस हंसः बक बकः. हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. आता हे काय म्हणलात? नंदा, हंस आणि बगळा दोन्ही पांढरे असतात बरोबर. तर आपण दोघांमध्ये फरक कसा करायचा? तर हंसासमोर जर आपण दूध आणि पाणी दोन्ही मिसळून ठेवलं तर हंस काय करतो माहितीये का? त्याच्यातलं पाणी वेगळं करतो आणि दूध तेवढं प्राशन करतो. बगळ्याचं तसं नाहीये, तो दोन्ही प्राशन करतो, त्याला वेगळं नाही करता येत. तसंच माणसांचं असतंय. माणसांमध्ये सुद्धा चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात. मग आपण हंसासारखं माणसांमधले चांगले गुण कुठले, वाईट गुण कुठले हे हेरायचं. मग समोरचा सुद्धा आपल्यामधले चांगले गुण बघतो. आणि प्रियाचं म्हणशील ना तर तिचं सगळ्यांवरतीच प्रेम आहे. हो, तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतीस तेव्हा बिचारी दिवसभर देवासमोर बसून प्रार्थना करत होती. कॉलेज चुकवायचं असेल म्हणून बसली असेल तिथं. आता तुझं कठीण आहे. कठीण आमचं नाही, कठीण तुम्हा लोकांचं आहे. तुम्हा लोकांच्या या अशा बोटचेप्या आणि मुळमुळी स्वभावामुळे ना तो अर्जुन डोक्यावर बसलाय आमच्या. घे घे, हा ग्लास तू फोडू शकतेस. माझ्यावरती राग काढून थोडा उरलाच असेल तर तू याच्यावरती काढ. कारण हा माझ्या पैशातनं घेतलेला आहे, म्हणजे अर्जुनने दिलेल्या पैशातनं. आणि आपल्याला हंस व्हायचं एवढं लक्षात ठेवा. ठेव थोडं बरं.
इथं रूम बुक केलीस तू? होय अगं सावे, अशी तयारी केली की नाही, अशी तयारी केली की नाही की मदर माऊली म्हणल की ती पण इथून राहतो म्हणून. मामा ती इकडे नको यायला म्हणून तर चाललंय ना सगळं. मामा तू काही घोळ नाही ना करणार आहेस? ओ साविसा, तुमको कोई तकलीफ नहीं देने वाला सा, मेरे को एक बताओ सा, तुम वो मेकअप का डिबिया लाया सा जिसके ऊपर अपना पोट सा, जिसके ऊपर अपना घर सा, जिसके ऊपर अपना. हा मामा सा. शपथ, किती दिवसानं दर्शन झालं. पाया पडतो बाई. बाई रक्षण कर, आई आशीर्वाद असू दे तुझा. मामा हा? आपण जे करतोय ते बरोबर आहे ना रे? म्हणजे आता मदर मावलीशी पण खोटं बोलायला लागणार परत. हे तर आपण पहिल्यापासून करतच आलोय, पण एकतर तिला खोटं बोलणाऱ्यांचा लई राग आहे. तिला काही कळणार तर नाही ना? सावी, जिस झूठ से का अच्छा हो तो उस झूठ को झूठ नाही म्हणत, माहितीये मला. हे बघ, आपण जरा अलर्ट राहूया. कसं आहे, महिन्याच्या 25 तारखेला हे हॉटेल बलराम कवटेकरच्या नावावर बुक असते. मामा मामा, अरे अगं टेन्शन घेऊ नकोस, तो फक्त 25 तारखेलाच येतोय. मग काही घोळ झाला तर बघा. बरं चल आता. अगं थांब, येऊ दे. कोण येणार रे? चमकीला तर नाही ना बोलवलं तू? चमकी नाही ग, चमकेश चमकेश. हा? हे बघ, आला यो. अरे अरे अरे, हे कोण आहे? अगं यो नरेश. तिला ओळखलंस काय? अरे म्हणजे काय, सगळ्या स्टोऱ्या माहितात आपल्याला. लातूर 85 फोन एका खपक्यात, जळगाव बस्त्याचा ट्रकच लंपास केला आणि नांदेड कंधार फोर्टच विकला. कोल्हापूर, सातारा, सांगली सगळं काही माहित आहे. सावे, तुझा फॅन आहे ग यो. ताई एक सेल्फी काढू द्या ना, एक सेल्फी. अरे अरे सेल्फी लुफी नंतर घेऊया, थांब जरा. हा? इकडे. हे कोण आहे? मला एवढी सगळी कशी माहिती? अगं ह्यो नरेश आपल्या जुन्या लाईन मधला आहे. त्याला इथं बोलवलं तू? अगं सावे, एक बार जो महिने कमीत कमी पैशात काय काय जोडण्या केल्यात बघितलीस की नाही, तुझ्या डोळ्याचं पारणं फिटल. मग करणार काय इकडं? सावे, दीपू मामा जब डायरेक्ट करताय की नाही, तो फुल प्रूफ प्लॅन करता है. जेव्हा तू ताई बरोबर व्हिडिओ कॉल करशील तेव्हा यो मधनं येणार आणि राजस्थानी मधनं बोलणार. ताईला पटायलाच पाहिजे की तू राजस्थानातच आहेस म्हणून. ए तू कॉस्ट्युम आणलास ना? आणलाय ना. चल डायलॉग बोलून दाखवूया. ए, मामा ते बघू नंतर, चल पहिले. बरं चला, चल सोड मी घेतो. सावे बघ, कसा सगळा यो राजस्थानी माहोल मी उभा करायचा प्रयत्न केलाय. चार अँगलनं कुठनं मी बघितलीस का नाही की तुला राजस्थानात दिसायला पाहिजे. हा बघ, इथं बस. इथं बसलीस का नाही की ताईला बरोबर व्हिडिओ कॉल करताना सगळा राजस्थान आपला मागचा दिसेल. हा, आणि तुला अनेक नमुना दाखवत होता. खम्मा खनी साविसा, खम्मा खनी. काय परफेक्ट लुक आहे एकदम. डायलॉग बोलू बघू आता. खम्मा खनी साविसा, खम्मा खनी. पधारो मारे देश, ठाकूर तो गियो. हे काय ठाकूर तो गिओ म्हणजे? मामा बोलले, करण झुपक आणि राजस्थानी शीख. पण हे भारीचं बोलायचं मामा. तुला पण भारी वाटलं असेल ना बऱ्याच दिवसांनी प्लॅनिंग करून? मग साविताई, एक गोष्ट बोलू. तू जे तुझ्या मदर माऊलीसाठी करत आहे ना, त्यासाठी तुला हॅट्स ऑफ. साऊ, सगळं परफेक्ट जमलं ना? हे बघ, हॉटेलची रूम फक्त 2 तासासाठी घेतल्या. तू पडत जी ताईला व्हिडिओ कॉल लाव आणि आवर ताईला. आणि मी निघतो, वाड्यावर कामाला ये. चला, ए उपस्थित कर. मी पण माझं काम करून येतो. खम्मा खनी. सावे, आत्ता कस काय फोन केलास ग? मदर माऊली, फोन नाही केला तर बोलून दाखवतेस फोन का करत नाहीस म्हणून, आणि आता केला तर का केलास म्हणून विचारतेस. रुसू नगस, बोल. मदर माऊली कशी आहेस? मी बरी. परत कोणी घरी पार्सल घेऊन आलं नव्हतं ना? नाही ग, का कोण येणार होतं का पार्सल घेऊन? हा म्हणजे ते ऑर्डर टाकली आहे
पण आलं की मला लगेच सांगायचा, उशीर करू नकोस. बर बर सांगेल. बर तुला माझी हॉटेल मधली रूम बघायची होती ना? हा पाहिली का? सावे, अगं केवढी मोठी खोली आहे. आणि ते तुझ्या शहनाज मॅडम दिसत नाहीत. त्या होय. अरे पापड़ ले लो पापड़ साविसा. अरे ऊट देखो राजस्थान की तपती तपती धूप देखो. भैया पापड़ दिया ना? अब जा. खम्मा कनी. कोण होता ग त्यो? ते वेटर होता. पण मग आत्ता का पापड घेऊन आलाय? ते पापड का आणू? अगं तुला माहिती का मदर माऊली, अगं इकडचे लोक जरा कोणी माणूस रिकामा दिसला की लगेच पापड आणून देतात. ते उंटासारखं सतत कुरुम कुरुम खायची सवयच आहे त्यांना. दिसला माणूस रिकामा द्या पापड, दिसला रिकामा द्या पापड. बर बर असेल. सावे, ते माग उंट आहे काय? कसं बरोबर ओळखलंस ग? अगं तुला गंमत माहितीये का, इथे आम्हाला ये जा करायला ना रिक्षा गाड्या नाही, उंट असत्यात. काय सांगतेस? खम्मा कनी साविसा, खम्मा कनी ठाकुर तो गियो. मैंने ना सिखाओ हमारा काम, मैंने मालूम है. सगळं राजस्थानी काय आत्ताच संपवणार आहे सोय. बोलो क्या काम है भैया? साविसा, आपने बुलायो है. सावे, ह्याला ना मी कुठेतरी बघितले. ठाकुर तो सच्ची में गयो. खम्मा कनी साविसा. अगं त्यो कोण होता? अगं तो वेटर होता, मला बोलवायला आलता. हो, चांगले. चांगली सोय केली की सावे तुझी. हा मग तुझी लेख आहेच तशी. बरं वाटलं बघ. आणि ज्या काय माझ्या शंका होत्या त्या मिटल्या बघ आता. कसल्या शंका? अगं म्हणजे मला काळजी वाटत होती, तू तिथं कशी असेल, तुझी सोय चांगली हाय का नाही, आणि उग लय पैशासाठी तुला तिथं राबवून तर घेत नसतील ना. सावे, सॉरी ग. अगं मी तुझ्याबद्दल. अगं रडतेस काय? तुला काय वाटलं मी राजस्थान सांगून दुसरीकडे कुठे गेलीये का? अगं नाही ग बाई. बर सावे, त्या राजस्थान मधनं एक मुठभर वाळू घेऊन ये की आपल्याला. मुठभर कशाला? पोतभर घेऊन येते तुला. आणि सोबत उंटाचं पिल्लू पण आणते. काय ग, मदर माऊलीची चेष्टा करतीस होय? काकी आवरलं का? आले आले. बर सावे, चल पारस आलाय. आज दवाखान्यात जायचंय ना मला, बोलवलंय डॉक्टरनी. आता चाललीस होय दवाखान्यात? हा, आणि तू माझी काय बी काळजी करू नकस काय, मी बरी आहे. बर ठेवू का आता? हो, मला पण तो आलता बोलवायला, मी पण निघते आता. बर, काळजी घे. काय झालं ताई? सगळं बरोबर झालं ना? मदर माऊलीला खोटं बोलणाऱ्यांचा लई राग येतो. तिला जर कळलं तर माझा किती राग येईल ना. इथं मी तिच्याशी खोट्यावर खोटं बोलत चाललीये. ताई, अगं तो बघतोय, तो बरोबर न्याय करतो. त्याच्या मनातलं कळत नाही आपल्याला, पण तो
आपल्या मनातलं बरोबर वळखतो. तू हे सगळं का करतेस ताई हे तिला चांगलं माहिती आहे. तू नको काळजी करूस ग. थँक्यू नरेश. खरंच ओके झालं ना ताई? अरे ओके नाही, परफेक्ट झालं. चला, सावीची झाली मधली सुट्टी. मिस सावित्री मिस वशिला चला ऑन ड्युटी. हा कानोलकर, नाही मी तुम्हाला फोन करणारच होतो. माझ्याकडे एक मिनिट कानोलकर, मी तुम्हाला फोन करतो. मग अशी मामाने मला एक पण सेल्फी निघू दिली. तू माझी आदर्श आहे ग. प्लीज एक सेल्फी. सेल्फी काढूयात आपण, पण आदर्श वगैरे नको रे म्हणू. म्हणजे चांगल्या माणसांचा आदर्श ठेव. हे बघ, हे काम परिस्थिती करायला जरी भाग पडत असली तरी कोणी कुठला मार्ग निवडायचा आपल्यावरच असतं ना. आता तू म्हणशील तुझ्याकडनंच मदत घेऊन तुलाच छानपणा शिकवते, पण खरंच सांगते, सुरुवात आहे तोवर बाहेर पडायचा मार्ग बघ. एकदा का गुरफटलास की मग मागे नाही फिरता यायचं. हो ताई. चांगला शिक, मोठा हो, आणि यासाठी काही मदत लागली ना तर मला नक्की सांग. नक्की ताई, मी माझं शिक्षण पूर्ण करेन. बरं, एक मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले, ते चेक कर एकदा. ते बघून मी पहिले एक आपली सेल्फी. हा चल, घेऊ सेल्फी. थँक्यू. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नीट जा. पक्का. मी फोन करते तुला. बाय. बाय. मिस वशिला, हे कारण आहे तर कवठे भैरवगडला यायचं. हा अजून इथं आहे. आता याला भेटूनच जावं लागेल. सर, सर तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण काम करताय? सुट्टी तुम्हाला काय मग? सुट्टीची सगळी कामं झाली? भेटीगाठी, चहा, कॉफी, आईस्क्रीम, कसलाच थांग पत्ता लागू देत नाही हो तुम्ही. कशाबद्दल बोलतोय हातीर सर? मनात बोलू नका, स्पष्ट बोला. नाही म्हणजे सर, कशाचं बोलताय तुम्ही? लेट इट बी. दिवसभरात इतकं खोटं बोलता, काय काय लक्षात ठेवणार म्हणा तुम्ही पण. हे बघा सर, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मी खोटं नाही बोलत. हे बघा तुम्ही. जाऊ द्या मिस वशिला, एवढा बुद्धीला ताण देता. इथं रात्री बेरात्री प्रायव्हेट कामासाठी बाहेर ये जा करायची नाही. इतर आता म्हणजे माझी जबाबदारी आता, कळलं? वेळेत यायचं आणि वेळेत जायचं. ओके सर, सॉरी. बरं, ते उद्याच्या मीटिंगचे ब्रीफ आजच देऊ का उद्या सकाळी देऊ? नाही म्हणजे तुमचा वेळ. मेल करून ठेवा. साधारणपणे माझ्याकडे ईमेल आहे आणि तुमच्याकडे ईमेल करण्यासाठीचं साधन. दरवेळी प्रत्यक्ष भेटायची गरज नाही, कळलं? ओके, करते मी. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स सर. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. हे त्याला सांगायचं, मला नाही. कोणाला? काय
नाव काय तुमच्या बॉयफ्रेंडचं? काय? अहो यात न कळण्यासारखं काय आहे मिस वशिला? मी मराठीत सरळ साधा प्रश्न विचारला. तुमच्या बॉयफ्रेंडचं नाव काय? बॉयफ्रेंड? अहो सांगा ना, काय नाव तुमच्या बॉयफ्रेंडचं? बॉयफ्रेंड माझा? नाहीतर काय माझा? तर अहो सर, म्हणून विषय नका ठेवू. मी दोघांच्या हॉटेलमध्ये गेला होता, हसत खेळत मज्जा केली, सेल्फी काढली. सांगा ना, कोण होता तो? या स्कॅमर बंडला कसं काय कळलं? कुत्तड कारभार होऊन बसला सगळा.